इयत्ता पहिली, विषय गणित। चला संख्या वाचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने आपण ही संख्यापट्टी बनवली। अंका, चला तर मग काही प्रश्नांची उत्तरे द्या। झाडाच्या फांदीवर 4 चिमण्या बसलेल्या आहेत। एक चिमणी त्यातली उडून गेली, तर आता किती शिल्लक राहिल्या फांदीवर चिमण्या? सांगा। अगदी बरोबर, 3 चिमण्या शिल्लक राहिल्या। तर आज आपण घटक पाहणार आहोत, वजाबाकी, आणि ती सुद्धा मागे मोजून। पहिले गणित आहे 7 वजा 4। या ठिकाणी आपण ही संख्यापट्टी काढून घेतली आणि यावर आपण एक ससा ठेवणार आहे। तो ससा बघा 7 वरून मागे उड्या मारतोय। एकूण या सस्याने उड्या मारल्या 4, म्हणजे 7 वजा 4 बरोबर उत्तर आले 3। पुढचे गणित आहे 9 वजा 3। यासाठी पुन्हा आपण संख्यापट्टी काढणार आणि ससा मागे 9 वरून 3 उड्या मारत आहे, म्हणजेच 9 वजा 3 बरोबर उत्तर आले 6। 8 वजा 6। पुन्हा एकदा संख्यापट्टीवरून ससा 8 वरून मागे 6 उड्या मारत आहे। 6 उड्या मारल्यानंतर ससा पोहोचला 2 वर, म्हणजे 8 वजा 6 बरोबर 2। 10 वजा 9। संख्यापट्टीवरून सस्याने 10 वरून पहिली उडी, दुसरी उडी, तिसरी उडी, चौथी उडी, पाचवी उडी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी अशा पद्धतीने 10 वरून 9 उड्या खाल्ल्यानंतर 10 वजा 9 बरोबर उत्तर आले 1। चला माझ्या मित्रांनो, आता तुम्ही स्वतः काही प्रश्नांची उत्तरे द्या आणि याचा खूप सराव करा। गणित आहे 6 वजा 2 आणि मागे मोजून आपल्याला हे उत्तर काढायचे आहे। यासाठी संख्यापट्टी आणि सशाने 6 वरून मागे 2 घर सोडून उडी मारली, म्हणजे 6 वजा 2 बरोबर उत्तर आले 4। या पद्धतीने अशीच सरावाची गणिते तुम्हाला देखील करायची आहेत। चला आता हा स्वाध्याय तुम्ही स्वतः करून बघा। वजाबाकी करा, ती पण मागे मोजून। तुमच्यासाठी हे गणित आहे। हे गणित सोडवताना तुम्ही या संख्यापट्टीचा नक्कीच वापर करा। तर चला पुन्हा भेटूया। धन्यवाद।